राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम परांडेचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे आहे ते ठिकठिकाणी बॅनर्स लागले ते सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळतात। मी सध्या सोलापूरच्या माड्यात आहे। आपण जर पाहिलं असेल तर डॉक्टर तानाजीराव सावंत जे भूम परांडेचे आमदार आहेत त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे यासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून आग्रही मागणी जी आहे ती वाढदिवसाच्या दिवशीच मध्यरात्री होताना पाहायला मिळते। आपल्यासमवेत दारपळ पंचायत समिती गणाचे सदस्य आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची ही मागणी आपण करताय, एकंदरीत काय भूमिका आहे मागची? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज आदरणीय आमचे नेते माजी आरोग्यमंत्री आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे आमची की आमचे नेते आदरणीय आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांना लवकरात लवकर त्यांनी मंत्रिमंडळात सामील करून घ्यावं। कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण बघितलं तर या राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांना दत्तक घेण्याचं काम आदरणीय आमचे नेते डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांनी केलेलं आहे। त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला, शेतकऱ्यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणापासून ते त्याच्या लग्नापर्यंतची जबाबदारी आमच्या नेत्यांनी उचललेली आहे। आपण बघितलं असेल की मागच्या काही काळामध्ये मराठा आंदोलनामध्ये जे काय मराठा आंदोलकांनी जो आपल्या प्राणाची आहुती लावली, अशाही 100हून अधिक युवकांना, मराठा कुटुंबांना साहेबांनी दत्तक घेतलं होतं, दत्तक घेतलेलं आहे। आणि त्यांचीसुद्धा शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत त्यांच्या मुलांची जबाबदारी आदरणीय साहेबांनी पार पाडलेली आहे। ज्यावेळेस महाराष्ट्रावर असं संकट येतं त्यावेळेस आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांसारखाच एक खमका आणि खंबीर नेता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असला पाहिजे अशी आमची माढा तालुक्याच्या वतीनं एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे। पण आज कुठे तर तानाजीराव सावंत जे आहेत ते आमदार आहेत, केवळ माजी मंत्री राहिलेले आहेत, कुठे तर आज दुग्धाभिषेक करताय, आग्रही मागणी आपली या संदर्भात? आताच मी सांगितलं की ज्या माणसांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी एवढं मोठं योगदान आहे, खऱ्या अर्थानं बघितलं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, मराठा समाजाच्या युवकांनी, शेतकऱ्यांनी जर काही प्रसंगी साहेबांचा दुग्धाभिषेक केलेला आहे, वेळ आली तर माझ्यासारखा कार्यकर्ता स्वतःच्या रक्ताचा अभिषेक साहेबांना घालेल ही मला खात्री आहे। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जे आहेत सोलापूरच्या माड्यामध्ये जे आहेत ते तानाजीराव सावंत यांचे डिजिटल लागले गेलेत, वेगवेगळे ठिकठिकाणी डिजिटल लागलेत। त्याचबरोबर त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतलं पाहिजे या आग्रही मागणीसाठी जे आहे ते कार्यकर्ते, समर्थकांकडून जो आहे तो माड्यामध्ये दुग्धाभिषेक जो आहे तो घालण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। माझा सहकारी कॅमेरा पर्सन मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।